संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मे महिन्यापासून सातत्यानं जो पाऊस होतोय आणि आता सप्टेंबरचा जो पाऊस चालू झालेला आहे तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे। जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळे मंडळ 65 मिलीच्या पुढे गेले आहेत आणि रात्री पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं चांदणी नदीला एक मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या चांदणी नदीच्या कडेची सगळी गावं मग बाबळगाव आहे, आगळगाव आहे, बेलगाव, मांडेगाव, देवगाव, कांदलगाव ही सगळी गावं ह्या म्हणजे पुराच्या छत्रछायेखाली आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या कुठल्याही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कुठली काळजी करू नका। निश्चितपणानं शासन आपल्या पाठीशी आहे। मी गेल्या आठवड्यात मध्येच काही मंडळं आपली बसली नव्हती, 4 मंडळं राहिलेली होती। त्यामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून उर्वरित मंडळांचा पण समावेश केलेला होता आणि आणखीन 2 राहिलेली मंडळं तेही समाविष्ट या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळं पैकीच्या पैकी मंडळामध्ये 65 मिलीच्या पुढचे निकष या ठिकाणी लागत आहेत आता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि जी मदत आपली त्या ठिकाणी मिळणार आहे ती 100% मिळणार आहे। त्यामध्ये कुठलीही अडचण होणार नाही आणि या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आहेत, कोयले साहेब आहेत, कृषी अधिकारी सगळे अधिकारी या ठिकाणी प्रशासन बरोबर आहे। सकाळीच माझा माननीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांशी संपर्क झालेला आहे आणि सातत्याने मी त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे, तहसीलदार साहेब आहेत, त्यांनी पालकमंत्री महोदयांनी तहसीलदार साहेब यांच्याशी पण संपर्क साधून आपले करडेवना नावाचे आपले एक शेतकरी खडकलगावला त्या पात्रामध्ये थोडं मोठा पूर आल्यामुळं अडचण झालेली होती, ती अडकून बसलेली होती, त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पालकमंत्री महोदयांची सकाळी चर्चा झालेली। त्यांनी तहसीलदार साहेबाला सांगितलेलं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सगळे पंचनामे 100% होणार आहेत। फक्त माझी नम्रतेची विनंती आहे की गावचे सरपंच किंवा गावात काम करणारी जी पुढाकार घेऊन काम करणारी जी मंडळी आहे या सर्वांनीच सगळे पंचनामे या ठिकाणी करून घ्यावेत। त्या ठिकाणी मग फळबागा असतील, ऊस त्या ठिकाणी नदीकाठचा पूर्ण झालेला आहे, सोयाबीनच्या बाबतीत झालेला आहे, उडदाचं तर अगोदरच नुकसान झालेलं आहे, कांद्याचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्यांचे पंचनामे या ठिकाणी करावे। आम्ही आता दुपारून सगळं प्रशासनानं आम्ही या ठिकाणी एकत्र बसतोय आणि लवकरच आज जमलं तर आज पालकमंत्री महोदय येतील, नंतर उद्या कॅबिनेटची बैठक आहे, उद्या मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सुद्धा कानावरती या सगळा झालेला जो नुकसानीचा प्रकार आहे, सगळं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मोठं संकट कोसळलेलं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब आणि आम्ही दोघंही समवेत जाऊन साहेबांची भेट घेऊन साहेबांच्या या सगळ्या बाबी निदर्शनास आणू आणि जास्तीत जास्त मदत या ठिकाणी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नशील असू। कुठल्याही शेतकरी बांधवांना आता ही शेवटी नैसर्गिक संकट आहे बांधवांना, या ठिकाणी कुणीही खचून न जाता जेवढं दरवेळेस अडचण आल्यानंतर आम्ही सातत्यानं मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्या धर्तीवरती कुणीही चिंता करू नका, या ठिकाणी जेवढं टोकाला जाऊन या ठिकाणी काम करता येईल तेवढं आम्ही करू आणि जे काय आपल्या पदरात या ठिकाणी झुकतं माप टाकायचं ते टाकण्याचं